हाया, तुम्ही सुरुवात पण केलीत? अगं नाही थांबलोय ना. कुठे होतीस तू? कुठे म्हणजे हिच्या बांगड्या आणायला गेले होते. घे घे घे, घाल तिला. ती आता एक घालू का? एक आधी घाल आणि मग बाकीचा. अगं एवढ्या बांगड्या? आई अगं तुला माहितीये ना मी इतकं सोनं नाही घालू शकत. हा पण रीत असते ना तशी, घालाव्या लागणार आहे तुला बांगड्या. आई अगं हे खूप जास्त आहेत, मला सवय नाहीये. तुझं नाही घातल्या राजवाड्यांना राग नाही का येणार? आई असं काहीच होणार नाही. मी स्वतः आजींशी बोलते. थांब. अगं नको ना आनंदी, बोल. अगं बोलते. थांब. हा बाई, काय करायचं ते कर. बोल आनंदी, झाला का चुडा भरून? हा आजी, अहो आमच्याकडे चालू आहे. तुमच्याकडे चालू आहे का? काय चाललंय तिथे? मस्त मजा करतोय आम्ही. वा छान. बरं आजी ऐका ना, ते पाठवलेल्या बांगड्या मिळाल्या मला. आवडल्या ना तुला? छान दिसतो तुझ्या हातात. म्हणजे खरं तर आवडल्यात. इतक्या सुंदर आहेत या बांगड्या. थँक्यू. पण म्हणजे तुम्ही रागवू नका माझ्यावर, पण मी हे इतक्या बांगड्या घातल्या पाहिजेत का हातात? काय आहे ना स्वानंदी, अगं या नुसत्या बांगड्या नाही आहेत, आपल्या घराण्याची परंपरा आहे. नव्या सुनांना मिळालेला आशीर्वाद आहे हा. आणि मुख्य म्हणजे ना, या बांगड्या ना तुझ्यासाठी आहेत. काय हरकत आहे घालायला? नाही आजी, असं नाही. अहो हरकत काहीच नाहीये, पण फक्त मला एवढं सोनं घालायची सवय नाहीये ना. म्हणजे आता दिवसभर बाहेर जाणं असतं, कामं असतात ना, तर त्यात आता उगाच काहीतरी झालं तर भीती वाटते ना. आत्तेच्या अगं तू अजिबात दडपण घेऊ नकोस. अगं नवरी मुलगी आहेस तू, उलट तू ना हौसेने दागिने घातले पाहिजेस. आणि अगदीच वाटत असेल ना तर लग्नापुरत्या घाल, मग तर झालं. आनंदी अगं विचार नको करूस. अरे एक एक वेळ असते, रोज कोण कोणाला सांगतं का दागिने घालायला? अगं पण लग्नात घालावेत, नाही तर एरवी काय लॉकरचे धनी असतात ते दागिने. बरं आजी, आता तुम्ही म्हणताय म्हणून मी घालते, पण मग लग्न झाल्या मी तुम्हाला देईना परत ठेवायला. अगं बरं बरं, तेव्हाच तेव्हा बघू. आत्ता सगळी हाऊस भागून घ्यायची. ठीक आहे, ठेवू? ठेव ठेव. आपण नंतर कार्यक्रमाचे फोटो पाठव मात्र मला. हो पाठवते. तुम्ही पण पाठवा मला. पाठवीन पाठवीन. बाय बाय. बाय. आजींनी समजवलेलं दिसतंय ना. हो घालूया आपण. हे घ्या. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.